जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9वा. गुण रूप नाम. समास 5वा. अनुमान निरशन नाम. श्रीराम समर्थ. पिंडासारखी ब्रह्मांड रचना न ये अमुच्या अनुमान. प्रचित पाहता नाना मते भांबावती. समर्थाने दाखवला तो दशक दाखवला 9वा. गुणरूप नाम. सद्गुरु बोलले, सकळ गुणापाशी गती सगुण भाग्यश्री भोगिती, परंतु अवगुणाच दरिद्र प्राप्ती यदर्थी बोलले संदेह नाही. बघा, मग सगुण कळला पाहिजे. एक सगुण, एक अवगुण आणि एक निर्गुण. एक सगुण, एक अवगुण. आता या अवगुण दाखवायसाठी, हा अवगुण दाखवण्यासाठी समर्थाला काय करावं लागतं, तर सगुण रूप धारण करावं लागतं. निर्गुणाला सगुण रूप धारण करावं लागतं. बघा, म्हणून त्याला म्हणतात आहे तरी देहधारी. तो जरी मायेमध्ये आला असेल तरी माया तीच आहे. बघा, आहे तरी देहधारी, परंतु काहीच नाही त्याच्या अंतरी. सदुरे तुमच्या आमच्या पिंडातल्या अनुमानाचं निरसन करायचंय. काय करायचंय बघा, अनुमान निरसन सांगितले. बघा, तर सद्गुरू बोलले अनुमानाचं निरसन ह्या विश्वामध्ये. कारण पहिली गोष्ट म्हणजे दाखवण्याचा अधिकारच कोणाचा नाही. एवढ्या वर्ष आम्ही बरेच परमार्थ केले, पण कुणी पिंडातला काम दाखवला का? कुणी पिंडातला लोभ दाखवला का? कोणी पिंडातला मत्सर, संशय, चिंता, वासना, भावना, इच्छा, मनीषा आल्यावरती काय कार्य करतात, कसं बोलतात, कसं चालतात, कसे स्वतःचे रंग ढंग बदलतात, हे कोणी दाखवलं का? सद्गुरू बोलले, बरेच ठिकाणी फिरलो, नको 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 तिथं गेलो. हा हा कारण याचं मूळ काय माहितीये का? जन्मतः जे आहे ते अज्ञान. आणि अज्ञानाच्या माध्यमातून माणूस अनु म्हणजे विषयांना घेऊन फिरतोय. पण ज्यांनी याला फिरायला लावलंय त्यांची ओळखच कोण देत नाही. सद्गुरू भेट झाली आणि सद्गुरू समोर सांगितलं, सगळं सांगितलं की बाबा ठाईची बैसोनी करा एक चित्त. कारण त्या अंतरपटात ते त्यांना धरायचे, त्यांची ओळख घ्यायची, म्हणजे चित्त सुचित करावे आणि जे जे बोलले ना ते जीवी धरावे. परंतु सावध होऊन बैसावे निमेष एक. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, हा करा काय ते आत्ताच करा. कारण अधिकार आत्ताच ठेवलेला आहे, नंतर नाही ठेवला. एक मनुष्य जन्म हुकला की नंतर काहीच नाही हो, सद्गुरू बोलले. म्हणून सगळे गुण आहेत ते मायला, रूप आहे ते मायला, नाम आहे ते मायला, आणि जो चालवतो त्याला काहीच नाही. तो नामातीत आहे, तो गुणातीत आहे, तो त्याला रूपच नाही. त्या रूपाचे रूप कैसे. आणि सद्गुरू बोलले तुमच्या पिंडातल्या अनुमानाचं निरसन करायचं. तुमच्या आमच्या पिंडातलं अनुमानाचं निरसन करायचं, म्हणजे ज्याचा अधिकार तोच पाहिजे ना. म्हणून त्याच्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं, पिंडासारखी ब्रह्मांड रचना. समर्थाने तुम्हाला आम्हाला सांगितलं की आधी पिंडाचा बरा शोध घ्यावा. आधी पिंडाचा शोध घे, मग ब्रह्मांडामध्ये जाओ. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी. पण लोकांना अनुमान आहे. लोक म्हणतात हे कसं शक्य आहे, आम्हाला प्रमाण करून दाखवा. हा सद्गुरू सर सांगतात प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे. जी गोष्ट प्रत्यक्ष आहे तिला प्रमाण दाखवण्याची गरजच नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ बोलतात ना, हातच्या कंकणाला आरसा कशाला. हा हातामध्ये कंकण आहे, त्याला आरशात बघायची गरज काय? डायरेक्ट डोळ्यांनी बघ ना, आरशाला कशाला मध्ये घेतोस. बोलले या अनुमानाला कशाला मध्ये घेतोस. डायरेक्ट येस अनुभवासी ये प्रत्यक्ष. आता
आहे तरी परम सुगम, परिजनाशी झालाय दुर्गम. कारण हे अनुभव त्याला येऊन देत नाहीत. त्यांनी भल्या भल्या मोठ्या मोठ्या लोकांना कामाला लावलं. सद्गुरू बोलले विषय तेच, विषय तोच, अवगुण तेच. पण तोच अवगुण कुणी करोडोमध्ये करतोय, कुणी लो बजेटमध्ये करतोय. अवगुण तोच. कामाचा अवगुण तो कामाचाच, लोभाचा अवगुण तो लोभाचाच. आणि आज तो काम एवढा माजलाय ना की तो मुलं बाळ काहीच बघत नाही, एवढा एवढा तो माजलाय. विचार करा. आणि याला जबाबदार कोण आहे मग? पाहावे आपणाशी आपण. इथे दोष नाही कुणाशी, शिकवावे बाबा आपल्या मनाशी क्षण क्षणा क्षण क्षणा क्षण क्षणा. दुसरीकडे बोटं दाखवायची गरज नाही. मंडळी आहेत कुठं, लपलेत कुठं? ती कशी उठाव करतात, हमारी मांगी पुरी करो. आणि मग माणसाला ते कार्य करायला उद्युक्त करतात. बघा, त्यावेळी त्याला आंधळा बनवतात. त्या मांजरीला वाटतं डोळे मिटून दूध पेते, मला कोणी बघत नाही. परंतु संपूर्ण जग तिला बघत असत. म्हणून सद्गुरू बोलले अवगुण तो अवगुण, सद्गुण तो सद्गुण. अवगुण किती जरी लपून ठेवला तो लपत नाही, तो एक दिवशी उघडा होणार आहे. सत्य ते कायम सत्यच असतं. मग आडरान घ्यावं का तस्करी घ्यावी? आडरान भले न घ्यावे. भलेने कधी आडरानात जाऊ नये. तस्कराने जाऊ, चोर आहे ना त्याने तो आडरानात जातो. चांगला माणूस कधी आडरानात जातो का हो? तस्करी घ्यावी आडरानं बोलले. भले न घ्यावे. पण समर्थ लिहिलं पिंडासारखीच ब्रह्मांड रचना. आता दाखवला हा पिंड, पाचा भूताचा देह. समाज दाखवलाय पाचवा. 5 पंचभूत, 3 त्रिगुण, अष्टधा प्रकृती. त्याच्यामध्ये सगळी मंडळी लपलेली आहे. पाचा भूताचा बोले खंबीर केला. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशाचा चिखल केला. चिखल पिंड घडवताना काय केलं तर बोले पाचा भूताचा चिखल केला. 5 भूत, पंचभूत, त्याच्यामध्ये 3 त्रिगुण घडवून झाल्यानंतर 3 त्रिगुण, त्याच्यामध्ये मन, त्याच्यामध्ये अंतरात्मा. सगुण साकार माया आकारात आणली. नकशिकांत उत्तमाचा घडवला. डोळ्याच्या जागी बरोबर डोळे लावले, कानाच्या जागी बरोबर कान लावले, नाकाच्या जागी बरोबर नाक ठेवलं. एवढा सुंदर बनवला ना. पण हे सद्गुरू बोलले हा अवगुण करताना कुठल्याही प्रकारची जाणीव ठेवत नाही. म्हणून बोलले पिंडासारखी ब्रह्मांड रचना. मग सद्गुरू आधी पिंड म्हणजे काय तर सद्गुरू पाचा भूताचा खंबीर केला, त्याच्यावर आत्मा घालून सरसाविला. मेंद मांदे सरसाविला, सांदो सांदे भरोणी. बघा, इंचामध्ये होता, इंचामध्ये त्याला फुटात वाढवला आणि त्याला फुटाचा 6 फूट केला. विचार करा, हे कैसे कैसे केले त्याचा तोची जाणे. बघा, पिंडासारखी ब्रह्मांड रचना. बघा, म्हणून ते म्हणतात हे आमच्या अनुमानाला येत नाही, म्हणजे आम्हाला मान्य नाही. हे नाही आमच्या अनुमानात. सद्गुरू बोलले प्रचित पाहता नाना. आता नाना भेटल्याशिवाय प्रचिती नाही हो. आणि पाहता तर जायला कुठं पाहिजे? प्रचित पाहता नाना. नाना भेटल्याशिवाय प्रचिती नाही. सरळ सांगितलं, प्रचिती निरूपणी बैसोची नाही. प्रचिती नसेल ना तर काही गरज नाही तुला यायची. पण समर्थाने तुम्हाला आम्हाला दिलाय तो प्रचितीचा परमार्थ. कशाचा? प्रचिती होणे निरूपणी बैसोची नाही. बघा, मग पाहायला कुठे जायला पाहिजे? पाहता, प्रचिती पाहायला जायला कुठे पाहिजे? तर जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय तिथं गेलं पाहिजे. नाही तर म्हणतायत ती
हं? लोकांच्या मते जो लागला तो सोयीची बुडाला, म्हणून जो सोयीची कष्ट दिला तोची भला. बघा, तर मते आहेत, मतांतर आहेत. तुम्ही आम्ही वावरतो तो लोकशाहीमध्ये. हं? इथे प्रत्यक्ष गोष्टीला प्रमाण लागतं. ते बोलतात भेट झाली अशी कुठे जागा नाही, भेट झाली अशी कुठे नोंद नाही बोलतात. हा हा दोघांची भेट झाली अशी कुठे नोंद नाही बोलतात. त्यांना नोंदी लागतात, नोंदी. हा पण सदगुरू समर्थांनी सरळ लिहून ठेवलं, जिथं तुम्ही नव्हता तिथं त्यांची भेट. हा हा सद्गुरू बोलले दोघांची भेट झाली कुठे, समर्थाची शिवाजीची भेट झाली कुठे, जिथं तुम्ही नव्हता. म्हणजे जिथं विषयांचा लवलेश नाही, जिथं विषय नव्हते, म्हणजे तुम्ही आम्ही जिथं नव्हतो तिथं भेट झाली. नोंद असेल कशी? लोक बोलतात नोंद दाखवा, नाही नोंदी लागतात. मत आहे ती शेवटी, लोकांना बोलू द्या हो. सत्य काय आहे? अरे शिवतर घडीत लिहिला, 9 महिने 9 दिवस आखणी कोरणी लेखणी चालू होती का नव्हती? बघा सगळ्या ओव्या कशा मोत्यासारख्या दिल्यात समर्थाने दासबोधामध्ये. 205 श्लोक वरती समर्थाने मनाचे श्लोक लिहिले, 205. कशा करता? ही मतं जी भांबवलेली मतं आहेत ना, ती थांबवायची आहेत. म्हणून समर्थाला हे सगळं कार्य करावं लागले. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. का कार्य करावं लागले? ज्ञानेश्वरी लिहिली ना, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायची. लोक अशी पण बोलायला तयार आहेत की कशावरून त्यांनीच लिहिली. अरे एका ओळीचा अभ्यास करताना तुम्हाला आयुष्य पुरणार नाही, एवढ्या ओळीमध्ये सार भरलेलं आहे. तुम्ही सद्गुरू बोलले ही मतांचं मत आहेत ना, ही जरा सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना, पिंडासारखी ब्रह्मांड रचना नाही आमच्या अनुमान, प्रचित पाहता नाना मते भांबावती. आणि भांबावलेला माणूस असतो कसा माहितीये ना? त्याला काय करावं हे सुचत नाही. भांबावलाय माणूस. आज काय कलियुगामध्ये माणूस काय झालाय, तो बोलतो भांबावलाय म्हणजे तो म्हणतो कसा माहितीये का? त्या तिथे पलीकडे हजारो कोस दूर सूर्याच्या पलीकडं एका झोपडीमध्ये देव राहतो, आणि तिथून देव सगळं हे सगळं 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 पृथ्वीचं कार्य करतो. सगळं ब्रह्मांडाचं कार्य करतो. हे माणसाचं अनुमान आहे. काय हे तुमचा आमचा अनुमान आहे, आणि त्याचं निरसन करायचंय. काय करायचंय? पुढे लिहिलं, जे पिंडी बोले तेच ब्रह्मांडी, ऐशी बोलायची प्रौढी. हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. तत्वज्ञ काय बोलतात? जे पिंडी ते ब्रह्मांडी, आणि ऐशी बोलायची प्रौढी, ऐसे वचन घडीने घडी. आता तत्वज्ञ बरेच आहेत हो, सद्गुरू बोलले. तत्वज्ञ बरेच आहेत. संतांनी एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहून टाकले, त्याच्यावरती कलियुगातला माणूस पीएचडी करतोय. आणि मग पीएचडी केल्यानंतर स्वतःला तत्वज्ञ समजणार, आणि मग ते सद्गुरू बोलले प्रत्येक गोष्टीला प्रमाण मागणार. सद्गुरू बोलले प्रत्येक गोष्टीला जर प्रमाण मागणार, प्रत्यक्षाला प्रमाण नसतं. सद्गुरू बोलले जी रचना दाखवली ना, ती सगळी पिंडासारखीच ब्रह्मांड रचना. बघा, म्हणून बोलले ना, जे पिंडी तेच ब्रह्मांडी. सूर्य बाहेर आहे, सूर्य इथं पण आहे. सूर्य आहे म्हणून तुम्ही आम्ही बघतोय, प्रकाश आहे म्हणून सूर्याचे अधिष्ठान डोळे लिहिले. काय लिहिले? चंद्र म्हणजे मन दाखवलं. मन काय दाखवलं? पुढे समर्थाने सगळं लिहून ठेवलं. आपल्याला डायरेक्ट बोलायची गरजच नाही, सरळ सरळ समर्थाने लिहून ठेवलं त्याच्यामध्ये. कारण तत्वज्ञ आहेत ना, प्रत्येक गोष्टीचा तत्वज्ञ असतो. पण ज्याच्या दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्राशी लक्षले म्हणे जायच्या.
तत्वज्ञाच्या पलीकडचा कोणीतरी आहे, जे जे काही आठवावे त्या अगोदर तयाशीच पूर्वीच ठावे. हा, त्याला अगोदरच माहिती आहे सगळं पुढं काय घडणार आहे. म्हणून कोण वेळ येईल कैसा, घडी ने घडी, घडी ने घडी, काळ नेतोय आयुष्य. कोण वेळ कैसा येईल कैसा, याचा न कळे की भरसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जातील. म्हणून बाबा आता या अनुमान राहू दे तुझं, त्याचं निरसन करून घे आणि जा सद्गुरूशी शरण. जन्माला मरायचे, मग असंच मरण्यापेक्षा परमार्थ करू आणि मरू. जे पिंडी त्याची ब्रह्मांडी, ऐसी बोलायची प्रौढी, हे वचन घडीने घडी तत्वज्ञ बोलती. पिंड ब्रह्मांड एक राटी, ऐसी लोकांची लोकधाटी, परिप्रत्ययाची परिपाटी तगो न सके. बघा, परिप्रत्ययाची प्रत्ययाची परिपाटी तगो न सकती. सद्गुरू बोलले रीत आहे. कारण झालं काय माहितीये का, प्रत्यय राहिला एकीकडं, प्रत्यय राहिला एकीकडं. जे काही तो सांगतोय, शिकवायचं शिकवतोय ते बाजूला ठेवलं, प्रत्यय राहिला एकीकडे आणि आपण धावतो भलतीकडे. आता भलतीकडे धावून तुला काय मिळेल? त्याला वाटतंय चारही धाम केलं म्हणजे मला पुण्य मिळालं, माझं चांगलं होईल, माझं असं होईल. निरसन कोणाचं करायचंय, शांत कोणाला करायचे, कोपलेत कोण? देव कधी कोपत नाही, आणि जो कोपतो तो देवच नाही. सद्गुरू बोलले कोपतात ते, कोपतो त्याची ओळख सद्गुरू देतो. म्हणून सद्गुरू बोलले प्रत्यय राहिला एकीकडं आणि आपण धावतो भलतीकडं. आता भलतीकडे धावून जमेल का? ही लोकांचा परिपाठ आहे, ही राठी लोक राठी आहे. सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले अनुक्रम आहे सगळा. थोडं काही कमी जास्ती झालं ना की देवाला किंवा कर्मा आपल्या नशिबाला दोष देतोय, पण कर्माला दोष कोणी देत नाही. कारण सद्गुरू बोलले कर्मासारखे प्राणी पडती देशी अथवा विदेशी. म्हणून सगळं त्यांनी सरळ लिहून ठेवलं, प्रत्यय राहिला एकीकडे आपण धावतो भलतीकडं. मग सार आणि आसाराचा निवाडा कैसे होती? सार आणि आसाराचा निवाडा करायचा म्हणजे सद्गुरू बोलले असाच होईल का? प्रत्यय कळला पाहिजे. सद्गुरू बोलले प्रत्यय राहिला एकीकडे, आपण धावतो भलतीकडे. म्हणून सद्गुरू बोलले पिंड ब्रह्मांड एक राठी, ऐसी लोकांची लोकधाटी, प्रत्ययाची परिपाटी तगोण न सके. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. बघा, पिंडाचे 4 देह आहेत. किती? स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. हे चारही पिंडीचे देह जाण. विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती ही खून ब्रह्मांडीची. बघा, म्हणजे 4 पिंडाचे देह आणि 4 ब्रह्मांडाचे देह. बघा, ते पहिला आहे तो स्थूळ, आणि स्थूळ देह हा दिसतो. काय दिसतो? स्थूळ देह हा डोळ्याने दिसतो, पण सूक्ष्म देह दिसत नाही. आणि सूक्ष्म देह काय करतो? तर स्थूळ देह प्रत्यक्ष न जाता सूक्ष्म देहाला माणूस तो तिकडे जातो, मनाला घेऊन जातो. कुठे जातो? बघा, कल्पनेमध्ये जातो. त्याला म्हणतात सूक्ष्म. एक सूक्ष्म आणि सद्गुरू बोलले एक स्थूळ. आता कशाला आलो याचं कारण काय? मृत्यू लोकामध्ये आलोय कुठं, उतरलोय कुठं, करायचं आहे काय आणि जायचंय कुठं, हे न कळल्यामुळं माणूस नुसतीच कारण शोधतोय. आणि माणसाला नेहमी कारण लागतं, परंतु त्यांच्याबरोबर राजकारण करायचंय. कुणाबरोबर? जे कारण शोधतात ना त्यांच्याबरोबर. जी कारण शोधतात ना, माणूस बघा नेहमी कारण शोधताच आहे, काही नाही काहीतरी कारण सांगणार तो. बघा, मग इथे दोष नाही कुणाशी. कारण 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 सांगणारे बाहेर नाही, कारण सांगणारे आत आहेत. ते विविध कारण सांगतात. बघा, म्हणून सद्गुरूले सूक्ष्म स्थूळ कारण आणि महाकारण हे 4ही पिंडाचे देह आहेत. देहाचे पिंड सद्गुरूले हे देह आहेत, ते 4 देह आहेत.
दिसतो एकच, पण देह चार आहेत. कसे? जे पिंडी ते ब्रह्मांड, जे ब्रह्मांड ते पिंडी. कारण महाकारण, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. पुढे म्हटलंय विराट हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. बघा ते ब्रह्मांडीचे. विराट म्हणजे काय बघा, रुद्ररूप धारण करतो. हिरण्यगर्भ. सगळी पृथ्वी कशी, सगळी श्रवणामध्ये कशी होती? हिरवी हिरवी गार, एकदम सुखदायक, आल्हाददायक. तीच पृथ्वी बघा विराट रूप ज्यावेळी धारण करते, ज्यावेळी अकराळ विक्राळ रूप धारण करते, त्यावेळी कळतं की बाबा खरोखर विराट हिरण्य, अव्याकृत आणि मूळ प्रकृती. आता मूळ प्रतिकृती कळली पाहिजे, मूळ प्रकृती कळली पाहिजे. बघा जोपर्यंत मूळ माया येत नाही तोपर्यंत मूळ प्रकृती दाखवत नाही. जोपर्यंत मूळ माया येत नाही ना तोपर्यंत ही मूळ प्रकृती काय आहे ही दाखवत नाही हो. पिंड ब्रह्मांड रचना कशी घडवली हे दाखवत नाही हो. काय काय कुठून कुठून कसं घेतलं हे ते दाखवत नाही हो. म्हणून बोले चारी पिंडी सूक्ष्म स्थूळ कारण महाकारण हे चारी देह पिंडीचे देह जाणं, विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती खुण ब्रह्मांडीची हे शास्त्र दाटी जाणावी. परी प्रचित कैसी आणावी, प्रचित पाहता गता गोवी होत आहे. प्रचित पाहता गता गोवी होत आहे. लोक मान्य करायला मागतच नाही. आम्हाला प्रचिती द्या बोलतात. प्रचिती अशी मागून मिळणार नाही, ती श्रवणामध्ये मिळेल. समजा बोलले पहिलाच प्रश्न श्रोत्याचा आहे, काय श्रोते पुस्तकी कोण ग्रंथ आणि काय बोलले जे तर श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. सद्गुरूंनी सरळ सरळ सांगितलं, केल्याने प्राप्त आणि श्रवण केल्यानंतर प्रचिती. पहिला प्रबोध, पहिला प्रयत्न, नंतर प्रबोध. पहिला प्रयत्न, यत्नी वाळूचे कण रगडता तेलही गळे. पहिला प्रयत्न, नंतर प्रबोध, नंतर प्रचिती. जिथं परांची चित होते ते ठिकाण, जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय ते परचित्त होतात. परचित्त होतात. बघा तिला म्हणतात प्रचिती. म्हणून प्रयत्न, प्रबोध, नंतर प्रचिती. बोलतोय मग फेडावे नामाक्षेप. चौथा तू साक्ष, मग फेडावे नामाक्षेप. अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. सद्गुरू बोलले हे शास्त्र दाटी जाणावी, परी प्रचित कैसे आणावी. प्रचित पाहता गता गवी होत आहे. पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोले जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. काय लिहिलं? पिंडी आहे अंतकरण. सद्गुरू बोलले आता अंतकरण हे पंचक आहे. अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार. अंतकरण मन बुद्धी चित्त आणि अहंकार 5 पंचक आहे. पंचक काय म्हणजे हे दृश्यातले कर्ण वेगळे, पण एक दुसरे समर्थाने आपल्याला तुम्हाला दाखवलं ते अंतकरण. काय हे अंतकरण? हे दुसरं कर्ण आहेत आपले. अंतकरण म्हणतात त्याला, अंतकरण. सद्गुरू बोलले पिंडी आहे अंतकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाणार. बघा ब्रह्मांडी काय? तुमच्या आमच्या पिंडामध्ये जे अंतकरण आहे ते ब्रह्मांडामध्ये विष्णू दाखवला. बघ आता विष्णूचा अधिकार काय? सद्गुरू बोलले विष्णूचा अधिकार काय? तर पालन करणे. पालन. विष्णूचा अधिकार काय? तर बोले जो जो जन्माला घातला त्याला दाना निर्माण केला. काय केला? आधी आधी दाना निर्माण केल्यानंतर चोच निर्माण केली. हा अधिकार विष्णूचा अधिकार काय? अंतकरण म्हणजे काय? तर बोले विष्णू. आणि समर्थ लिहिलं पिंडी आहे अंतकरणात तरी ब्रह्मांडी विष्णू जाण. पिंडी बोले जेते म्हण
तरी ब्रह्मांडी चंद्रमा आणि चंद्रावरती डाग असतात. हा लक्ष्मीचा बंधू आहे. हा हा बंधू लक्ष्मीचा बोलले. कुणाचा? बंधू लक्ष्मीचा. हा लक्ष्मीच्या पाठीवर आलाय समुद्र मंथनातून. बघा चंद्र. आणि नेहमी त्याच्यावरती डाग असतात. कशावरती? मन करणी करेसो नरक, नारायण नाही तर नरक ठरलेलं आहे. म्हणून बोलले सगळे गतीचा अधिकार हा मनापाशी आहे. मनाच्या वरती नाना त्या जन्म घेते वासना पाहता दिसेना प्रती आहे. बघा मन करणी करेसो नरक नारायण बन जाय. बघा पण मन हा अधिकार मोठा आहे. पण ते मन कुठं पाहिजे? कारण ते राजा आहे तो. सगळी इंद्रियांचा राजा काय तर बोलले मन आहे. हा उंच सिंहासनी असतो तो नेहमी. कशावर कुठं असतो हा राजा? नेहमी कुठे असतो? तो बोले उंच सिंहासनी राजा. दुरुस्त्या दाटेल्या फौजा उंच सिंहासनी राजा. हा हा सद्गुरू बोल. म्हणून सद्गुरू बोलले पिंडी बोली जेथे म्हण तरी ब्रह्मांडी चंद्रमा. बघा आता चंद्र कळला पाहिजे. हा भरती ओटी यांना मनावर ठेवलंय ना. भरती ओटी सगळं कशावर ठेवलंय? तुमच्या आमच्या मनावर ठेवलंय. तरी सद्गुरू बोलले पिंडी आहे अंतकरणात तरी ब्रह्मांडी विष्णू जाणं. पिंडी बोली जेते मन तरी ब्रह्मांडी चंद्रमा. पुढे लिहिलं पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे. पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीचे नारायण. बघा पिंडी बुद्धी ऐसी जाणीजे. आता ही बुद्धी दिली हा अधिकार कोणाचा? तर बुद्धी देणे भगवंताचे. बुद्धी विना बोलले माणूस काचे राज्य सांगून पुकाचे भीक मागे. म्हणून बोलले पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे. जी पिंड्यामध्ये बुद्धी दिली ना बुद्धी. आता ती बुद्धी नुसतीच दिली पण सद्बुद्धी करण्यासाठी कोण भेटला पाहिजे? जा सद्गुरूशी शरण. कारण बुद्धीची सद्बुद्धी करायची. नुसती बुद्धी असून फायदा नाही. ही बुद्धी अज्ञानातली बुद्धी आहे. कशातली आहे? सद्गुरू बोलले पिंडी बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे. बुद्धी म्हणजे काय? ब्रह्मदेव. तर ब्रह्मदेवाचा अधिकार काय? तर बोले उत्पत्ती करणे. ब्रह्मदेवाचा अधिकार काय? तर उत्पत्ती करणे. आता ब्रह्मदेवाने तुमच्या पिंडामध्ये कशाची उत्पत्ती केली? ब्रह्मदेवाने तुमच्या आमच्या पिंडामध्ये कशाची उत्पत्ती केली? विष्णूचा अधिकार पालन करणे. परंतु त्या विष्णूला कशाचं पालन करायचं हे न कळल्यामुळं ज्या गोष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली त्याचीच पालन त्यांनी केलं. कारण काय? जाणीव म्हटलंय पण जाणीवेला जाणीव देणार भेटला नाही. म्हणून नेहमी भेटायला पाहिजे तो जाणीवेला जाणीव दिली. काय केलं? सद्गुरू भेट झाली तरच जाणीवेला जाणीव. विष्णू म्हणजे जाणीव आहे आणि त्या जाणीवेला जाणीव द्यायची. बघा म्हणून सद्गुरू बोलले पिंडी ऐसे बोली बुद्धी ऐसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे. पिंडी चित्त ओळखीजे नारायण. बघा आणि पिंडामध्ये चित्त दाखवलं. चित्त चित्त तो कोण दाखवला? तर नारायण दाखवला. नारायण. म्हणून बोले नारायणाचे विश्वी. नारायण असे ना बाबा विश्वी त्याची पूजा करत जावी. नारायण आहे सद्गुरू बोलले पिंडी चित्त म्हणून बोलले ना पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायण. पिंडी बोलीजे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार. ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. पिंडी बोलीजे अहंकार. अहंकार अहंकार पाहिजे पण परमार्थाचा. अहंकार पाहिजे पण सद्गुणाचा. अहंकार पाहिजे पण चांगल्या गोष्टीचा. अहंकार पाहिजे पण उत्तमाचा. माणसाकडे अहंकार रावणाकडे अहंकार कुठला होता? काय गरज आहे मला बोलला. आज पण माणसाचा अहंकार कशाचा आहे? पैशाचा अहंकार आहे. गर्व आहे. ताटा आहे. हा अहंकार एकटा येत नाही. तो गर्व ताटा अभिमान. अभिमानी उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळी. नाचला अंतरी ऐसा अंतरी नाचला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे.
अहंकार काय साधा नाही, तो रुद्र आहे. रुद्र कसा आहे? हा, सद्गुरू बोलले ब्रह्मांडी. सद्गुरू बोलले जी अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. ब्रह्मांडी रुद्र. हं? रुद्र कळला पाहिजे. आणि जोपर्यंत 11वर रुद्र येत नाही ना, 11वर रुद्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सद्गुरू बोलले हे दास्य भक्तीचं कार्य कोणीच करत नाही. 11वर रुद्र आला, हनुमंत व्हायचा प्रसिद्ध. 33 कोटी देव रावणाच्या बंदिशी होते. 33 कोटी देव रावणाच्या बंदिशी होते, बंदीवासात होते. 11वर रुद्र कार्याला, हनुमंत व्हायचं प्रसिद्ध 11वर रुद्र कार्याला आला आणि बंदीवासात ते देव सोडवले. बघा, कारण देवांचाही देवा सोडविता बोलले. बघा, देवांना सोडवण्याचा अधिकार एका दास्य भक्तीचा आहे, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुमचे आमचे देव सुद्धा बांधलेले होते. बोलतो ना माझे देव बांधले. जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही, जोपर्यंत दास्य भक्तीची भेट होत नाही, हनुमंताची भेट होत नाही, तोपर्यंत तुमचे आमचे बांधलेले देव कुणीही सोडवत नाही. बघा, दृश्यामध्ये देव बांधलेले नाहीत, पण माणसाचा एक भ्रम आहे की माझे देव बांधले. त्यावेळी पण त्या देवांना बांधले होते. रावणाने काय केले होते? बंदीवासात टाकले होते. बांधणे म्हणजे काय? ते बंदीवासात टाकणे. तसेच ते सुद्धा 33 कोटी देव बंदीवासामध्ये होते. आणि त्या रावणाच्या लंकेतून काय केलं? दास्य भक्तीनं काय केलं? लोक बोलतात रावणाची लंका हनुमंतानं जाळली. सद्गुरू शक्य नाही ते. अरे त्याच्याच घरचं रॉकेल, त्याच्याच घरच्या चिंध्या, त्याच्याच घरचं काडी, आग पण त्यांनीच लावली. मग कोणी लावली? रावणाची लंका स्वतःच रावणानंच जाळली. हे तू लक्षात घे. आणि अहंकार काय करतो? तो स्वतःची लंका स्वतःच जाळतो. एवढं लक्षात ठेव. बघा, हा रुद्र आहे. जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही ना, तोपर्यंत रुद्र तोपर्यंत शांत होत नाही. म्हणून अखंड तमोगुणावरती सत्वगुणाची गळती पाहिजे, म्हणजे श्रवणाची गळती पाहिजे. अखंड केलीची करावे, अति आदरी करावे, हा अधिकार समर्थाने तुम्हाला आम्हाला दिला. म्हणून सद्गुरू बोलले पिंडी बोलीचे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी. तरी कोण विष्णूचे अंतकरण चंद्राचे कैसे म्हण ब्रह्म्याचे बुद्धी लक्षण मज निरोपावे. पुढे लिहिलं. तुम्ही म्हणता विष्णू म्हणजे अंतकरण, पण मग विष्णूचं अंतकरण कोण आहे? बघा, सरळ प्रश्न आहे ना. तुम्ही म्हणता विष्णूचे अंतकरण, तरी कोण विष्णूचे अंतकरण? तरी कोण विष्णूचे अंतकरण चंद्राचे कैसे म्हण ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरूपावे. बघा, म्हणजे विष्णूला सुद्धा अंतकरण आहे ना. मग हे कोण आहे? सद्गुरू बोलले चंद्राचे कैसे म्हण. मग चंद्राला सुद्धा मन आहे, मग ते कोण आहे? बघा, विष्णूला सुद्धा अंतकरण आहे, मग ते कोण आहे? चंद्राला सुद्धा मन आहे, मग ते कोण आहे? मन कुठे कोण आहे? पुढे ब्रह्माची बुद्धी लक्षण म्हणजे ब्रह्माला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा बुद्धी देणारा अमुक आहे कोण? समजता लिहून ठेवतो. नारायणाचे कैसे चित्त. तुम्ही म्हणता चित्त म्हणजे नारायण, पण नारायणाचे कैसे चित्त? नारायणाला सुद्धा चित्त आहे ना. मग हे काय? ही भानगड काय? पुढे लिहिलं रुद्र अहंकाराचा हेत. रुद्र अहंकार म्हणता तुम्ही, मग त्याचा सद्गुरू हेत हा विचार पाहून नेमस्त मजुनी रूपावा. बघा, पुढे लिहिलं नारायणाचे कैसे चित्त रुद्र अहंकाराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मजुनी रूपावा. प्रचितनेची पुढे अनुमान जसे सेवा पुढे आले श्वान खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कसे. बघा, प्रचितनेची पुढे अनुमान, प्रचितीच्या पुढं अनुमान बसलं तर सद्गुरू बोलले शिया पुढे आले श्वान. सिंहा पुढे श्वानाला येऊन जमेल का? सिंह तो सिंहच आहे. जिथं प्रचिती अखंड दिली जाते तिथं अनुमानाचं निरसन
सद्गुरू जिथं केलं जातं तिथं अनुमान चालेल का हो काही? हा हा हाती अपनी चाल चलता है कुत्ते भोगते रहते बोलले बघा. म्हणून शिहापुढे आली श्वान. समर्थाने लिहून ठेवलं. प्रचित निश्चयापुढे अनुमान. प्रचित निश्चय प्रचितीचा निश्चय आहे, पण प्रचिती नुसतीच नाही ना. पहिला प्रयत्न, नंतर प्रबोध, नंतर प्रचिती. सद्गुरू बोलले जोपर्यंत या तीन गोष्टी बरोबर घडत नाही तोपर्यंत प्रचिती नाही. पहिला प्रयत्न, नंतर प्रबोध, नंतर प्रचिती. बघा प्रचिती. सद्गुरू बोलले प्रचिती निश्चयापुढे अनुमान. जैसे सिंहा पुढे आले श्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. हा सद्गुरू बोलले खड्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. सद्गुरू बोलले विकी तो राजा आणि सेवकाचे नावही राजा. राजा नाव असून काय जमेल का नुसतंच. हा विश्वाचा मालक कार्याला आला, कधी बोलला नाही मी म्हणून. आणि हा कोण आहे. तो स्वतःला देव समजतोय. मीच देव, माझीच पूजा करा, मी ब्रह्मांड नायक, मी आकाशात डायरेक्ट आलो. हा अरे या पृथ्वीला नियम आहे, या सृष्टीला नियम आहे. ज्यांनी जन्म घेतला त्या अर्थी त्याला आईबाप पासणार. नाभी दिली प्रत्येकाला. हा इथं डायरेक्ट आलो असं म्हणून जमणार नाही. केसांना घड्याळ काढून जमणार नाही, त्याच्यासाठी फॅक्टरी लावल्या. मातीनं साखर काढून जमणार नाही, साखरसाठी शुगर कारखाने लावले. गुलाबाची फुलं काढून जमणार नाही डायरेक्ट. त्यासाठी बागा लावल्या गुलाबाच्या फुलाच्या. पेढा काढायचं म्हणजे म्हशी आले, दूध आलं, सगळं आलं. डायरेक्ट पेढा काढतोय म्हणजे कसं वाटतंय. म्हणून सद्गुरू बोलले जे चमत्कार दाखविती. आणि ज्याच्या चमत्काराचा सगळा बट्ट्या बोर्ड लावतो ना त्याचं नाव आहे सद्गुरू. बघ चमत्कार दाखवती ते गुरु म्हणजे ते, परंतु सद्गुरू आम्ही ते मोक्ष जाते. सद्गुरू बोलले पाण्यात दिवे लावणं सोपं आहे, पण माणसाला कर्मात उभं करणं सगळ्यात कठीण आहे. जो माणूस त्या विषयांनी त्याला अधोगती लावलाय त्या विषयांची ओळख देणे या विश्वामध्ये सगळ्यात कठीण आहे. म्हणून प्रचित येणे अनुमाना. सद्गुरू बोलले प्रचित नाही अनुमाना. मग ते बांबवती बोलले पुढे लिहिलं प्रचित निश्चयापुढे अनुमान. जसे सिंहापुढे आले श्वान, खऱ्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. राजा तो राजा. अरे विश्वाचा मालक येतो. तुम्ही मानाल नाही तर नको मानू. ज्याने श्रवणात आला त्याला कळलं की आलंय कोण. पण तो जरी कार्याला आला तरी तो अधिष्ठान लावून कार्य करतो. तो स्वतःला देव समजत नाही. त्यांनी पत्ता देऊन टाकला. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदना द्वापारे रामकृष्णच. चारही युगाचा अधिष्ठानाचा पत्ता देऊन टाकला. कलो श्रीपाद श्रीवल्लभा. कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदना द्वापारे राम कृष्णच. कलो श्रीपाद श्रीवल्लभा. या कलियुगामध्ये कुणी कलो मांडलाय ते दाखवायचा. म्हणजे ज्याचा अधिकार तोच पाहिजे ना. संत परंपरा आली की काय करते, अधिष्ठान लावून कार्य करते आणि बोट तिकडे दाखवते. सगळं त्या कृपेनं झालं बोलले. बघा स्वतःकडे कधी घेतच नाही. बघा म्हणून सद्गुरू बोलले प्रचित निश्चयापुढे अनुमान. जैसे सिंहापुढे आले श्वान, खड्या पुढे खोटे प्रमाण होईल कैसे. परी यास पारकी पाहिजे. पारकीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी. म्हणून सद्गुरू बोले रत्नांची पारख करायची पारखी पाहिजे ना. रत्नाची पारख करायची म्हणजे. आणि रत्न मोजलं जातं कॅरेट मध्ये. काय म्हणजे कशामध्ये मोजलं जातं. रत्न कशामध्ये मोजलं जातं बदले कॅरेट मध्ये. कॅरेट सद्गुरू बोलले बघा. लाखो करोडो रुपये किंमत एवढासा दगड. पण या दगडाची किंमत न कळल्यामुळं हा नको ते दाखवत होता. कोणी बोलला 2 किलो बटाटे देतो, कोणी बोलला 10,000 रुपये देतो, कोणी बोलला लसूण देतो 2 किलो असा बोलले. दाखवायला गेला नको तिथं. मग आम्ही काय केलं.
रत्न होतं आणि नको ते दाखवलं. हा? आणि ह्या रत्नाची रत्न कळलं पाहिजे. मग त्यासाठी पारखी पाहिजे. पारखी पारखी म्हणजे रत्न पारखी. मग रत्न कुठलं? हा? त्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं, लोहाची मांदूस केली, वरून दिसते लोहाची मांदूस, पण आतमध्ये नाना रत्ने भरली, परंतु फेकून दिले आभाग्याने लोखंड म्हणून. बघा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सद्गुरु कृपा ही किल्ली आहे, आणि ती किल्ली जर भेटायची असेल तर जा सद्गुरूची शरण. सद्गुरु कृपा ह्याची किल्ली. आणि ज्याच्याने काय होतं तर बोले द्वैत कपाट उघडली जातात. द्वैत कपाटे उघडली. बघा, तर द्वैत कपाट जर उघडायचे असतील ना तर सद्गुरु कृपा ही किल्ली आहे. आणि किल्ली काय करावी तर प्रत्येकाने जपून ठेवावी. काय करावे? सद्गुरू बोल, परी यास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता पाहिजे, अनुमान संशयी. सद्गुरू बोलले, परीक्षा नसता लाहिजे, अनुमान संशयी राहिजे, अनुमान संशयी. बघा, परीक्षाच नसेल मग कलियुगामध्ये परीक्षा आहे. प्रत्येक गोष्टीला परीक्षा आहे. आणि परीक्षेमध्ये पात्र व्हावं लागतं. काय करावं लागतं? पात्र होण्यासाठी कसं पाहिजे माणूस? तर सुपात्र पाहिजे. कसा पाहिजे? हा? आणि परीक्षा कोणाला? जो जो शाळेत गेला त्याला परीक्षा. परीक्षा कोणाला? जो शाळेत जातो ना त्याला परीक्षा असते. जो गाव उंडगा फिरतोय त्याला परीक्षा. सद्गुरू बोलले नाही. हा? जो उंडगा फिरतोय त्याला परीक्षा आहे का हो? मग जो शिकतो त्याला परीक्षा. परंतु काय शिकायचं? दृश्यातील परीक्षा पेपरावर देता येईल, पण आम्ही जे शिकतोय ती परीक्षा कर्मानं दिली जाते. कशाने? आम्ही जे शिकतो ना, कारण कलियुग हे कर्मावर आधारित आहे. कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले जरी व्यंग, तरी बोले प्रतिभाकडे. मग एकदा मेल्याने सुटेना, जन्मो जन्मी यात न. म्हणून सद्गुरू बोलले, आपणाच मारी वाचविला तो कोण? तो आत्महत्या ना. बरं, जित्या सार्थक नाही, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्यच नाही पेरले. तर बाबा, आता 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 धान्य पेरायचा अधिकार तुझ्याकडे दिलेला आहे. पेर बाबा, पेर, पण काय पेरायचं हे तुला कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले, परी यास पारखी पाहिजे, पारखीने निश्चय लाहिजे, परीक्षा नसता राहायचे, अनुमान संशयी. बघा, विष्णू, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा, या पाचाचाची अंतकरण पंचक आम्हा स्वामी निरोपावी. पंचगंडी आज्ञा आम्हा स्वामी निरोपावी. बघा, चंद्र आणि ब्रह्मा, नारायण आणि रुद्रनामा, या पाचाची अंतकरण पंचके आम्हा स्वामी निरोपावी. हेचे प्रचित हे प्रमाण न लगे. सद्गुरू बोलले, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहुण प्रत्यय आणावा. सद्गुरू बोलले, येथे प्रचित हे प्रमाण, न लगे शास्त्राचा अनुमान, अथवा शास्त्री तरी पाहुण प्रत्यय आणावा. प्रचिती विन जे बोलणे ते अवघेचे कंटाळवाने, तोंड पसरून जैसे सुने रडवून गेले. बघा, आणि सद्गुरू नेहमी सांगतात, प्रचिती जर नसेल ना आणि नुसताच बडबड करतोय, फायदा काय? समज ते उपमा देऊन टाकली की बोलले, जसं तोंड पसरून जैसे सुने, सुने म्हणजे कुत्र, तसं ते ओरडतं ना, इवळतं. मग तो खालच्या आळीतला इवळला की वरच्या आळीतला विवळतो, वरच्या आळीतला विवळला की वरच्या आळीतला विवळतो. त्याला विचारलं, तू का विवळलास, का भुकलास? तर बोलतो, खालच्या आळीतला भुकला. त्याला विचारलं, तू का? तर बोलतो, अजून खालच्या आळीतला भुकला. म्हणजे काय? कोणाचा कोणाला धर्मच नाही. बघा, म्हणून सत्य कळ्या कारणी केली नाना निरूपणे. कारण सत्य हा विषय खूप वेगळा आहे. असत्य हे सहजासहजी माणसाला दुसऱ्या कुठल्याही अनुमानाला पचत नाही हो. ते तिथं फाटे फोडतात. ते सत्य कसं असत्य आहे दाखवायचा प्रयत्न करतात. पण सद्गुरू बोलले, सत्य हे त्रिवाळ सत्य असतं. समजलं? सद्गुरू बोलले, म्हणून बोलले ना,
येथे प्रचित हे प्रमाण. जिथं परांची चित होते हे प्रमाण आहे. अजून याला अनुमान निसन काय दुसरं दाखवणार तुम्ही? म्हणून आपण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहुणं प्रत्यय आणावा. तर प्रत्यय राहिला एकीकडं, आपण धावतो भलतीकडं. प्रत्यय म्हणजे सद्गुरू. तुझं अजून शोधायची गरज कुठं आहे तुला? प्रत्यय राहिला एकीकडं, आपण धावतो भलतीकडं. मग सारा असाराची निवाडे कैसे होती? म्हणून सद्गुरू बोलले न गेल येथे प्रचित प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहुणं प्रत्यय आणावा. प्रचिती विना जे बोलणे ते अवघेच कंटाळवाने. तोंड पसरून सुने जैसे सुने रडवून गेले. बघा, म्हणजे सद्गुरूला प्रचिती नसेल ना तर बोलायची तुला गरजच नाही. सद्गुरू बोलले येथे काय होय, ते काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे. जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. आता तिथं काय ऐकायचं आणि काय शोधायचं? तिथे गेल्यानंतर सद्गुरूला तिथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार. कारण प्रत्येक एकीकडं धावतो भलतीकडं म्हणजे काय? शून्याकारच ना. शून्य म्हणजे काय? तर बोले अज्ञान. आणि शून्य अज्ञान हे मावळे ना. मग हे मावळायचं. सद्गुरू बोलले हे 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 मावळायचं पिंडातलं. म्हणजे सद्गुरू मावळवणारा भेटला पाहिजे. कोण भेटला पाहिजे? म्हणून प्रत्यय राहिला एकीकडे, आपण धावतो भलतीकडे. मग सारा असाराची निवाडी कैसी होती? म्हणून बोलले ना, जे ते सद्गुरू बोले ते काय हो ऐकावे आणि काय शोधून पाहावे. जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार अवघी आंधळ्याची मिळाले. तेथे डोळसाचे काय झाले? अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. बघा, सद्गुरू अवघे आंधळे मिळाले. आता आंधळाच भेटले. त्यांनी आंधळे भेटल्यानंतर आणि त्या आंधळ्यांना त्या हातीचं वर्णन करायला सांगितलं. त्यांच्या पुढे आंधळ्यांना सोडले. ज्याच्या हातामध्ये ज्या अवयव हत्तीचा सापडला त्याप्रमाणे त्यांनी हत्तीचं वर्णन केलं. बघा, म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं अवघे आंधळेची मिळाली. ज्याच्या हातात हत्तीचं शेपूट सापडलं तो बोलला हत्ती असा पातळ असा झाडू सारखा असतो. बोलला काय बोलला? ज्याच्या हातात जे सापडलं, एखाद्याच्या हातात सोंड सापडली तो बोलतो हत्ती असा अजगरासारखा असतो असं बोलला. म्हणजे काय? मुसळासारखा आहे बोलतो असं. म्हणजे कुणाच्या हातात ते कान सापडला तो बोलतो हत्ती सुपासारखा आहे. पण ऑलरेडी सद्गुरू बोलले तो हत्ती तसा आहे का? हे त्याचे अवयव आहेत आणि ते सगळे अवयव मिळून हत्ती होतो, हे लक्षात घे. म्हणून सद्गुरू आज माणूस जो शोधतोय ना हे सगळे अवयव आहेत. पण हत्ती दाखवायचा असेल, हत्तीचं वर्णन जर कळून घ्यायचं असेल तर सद्गुरू बोलले सद्गुरू भेट झाली पाहिजे. प्रत्यय भेटला पाहिजे. प्रत्यय. म्हणून सद्गुरू अवघी आंधळेची मिळाली. ते डोळसाचे काय? तिथे डोळसाचं काय चालत नाही. कारण 4 आंधळे आहेत, 1 डोळस आहे. डोळसाचं काय चाललो? त्या आंधळे काय त्याला ऐकून दे म्हणून बोलले ना 4 मूर्खासमोर एका ज्ञानाचं काही चालत नाही. समजलं? ते 4 वर्ष हल्ला करतात त्याच्यावरती की त्याला गप्पकार करतात. मार्केटमध्ये आपण बघतोय आज पण. अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार. नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी. तेथे निवडायचं धनी ते एक डोंब कावळे. कारण लक्षून विष्ठेचा गोळा. स्वतःच काय म्हणवी तर राजहंस म्हणवी. तर जमला राजहंसाचा मेळा. मेळा कोणाचा होता? तर बोले राजहंसाचा. आणि आला कोण? तर बोले डोंब कावळा. लक्षून विष्ठेचा गोळा. स्वतःला काय म्हणतोय? तर बोले राजहंस म्हणवी. पण ज्यावेळी दूध आणि पाणी वेगळा करण्याचा अधिकार ज्यावेळी आला तर डोंब कावळा ते जमलं नाही. परंतु सद्गुरू बोलले राजहंसानं ते करून दाखवलं. मग हे सगळं करून दाखवायचं असेल तर बोले राजहंस पाहिजे. बघा, म्हणून सद्गुरू लिहिलं दुग्ध आणि पाणी वेगळा करण्याचा अधिकार आहे का राजहंसाचा? नाही दुग्ध नाही पाणी, केली विष्ठेची सारणी. काय केली? बघा, विष्ठेची सारणी केली. काय केली? आणि तिथे निवडाव्याचा धनी तो एक डोंब कावळे. आपल्या इच्छेने बोलले पिंडायसे ब्रह्मांड कल्पिले. परिची प्रचिती आले
कोण्या प्रकारे म्हणून हा अवघा अनुमान म्हणून हा अवघाचा अनुमान अवघे कल्पनेचे राहणं भली न घ्यावे आढळणं तस्कर घ्यावे. बघा इथं लिहिलंय सद्गुरु बोलले म्हणून हा अवघाचा अनुमान. हा सगळा जो आहे ना तो माणसाचा अनुमान आहे. समर्थाने पुढे लिहून ठेवलं अवघे कल्पनेचे रान. कशाचं आहे हे सगळं? रान कोणाचं आहे तर बोल कल्पनेचं. आणि कल्पनेच्या रानात माणूस फिरायला गेला त्याला काय भेटणार आहे का हो? कल्पनेमध्ये कुणी घर बांधलं राहायला गेला का कुणी? कल्पनेत मोठी विमान घेतलं, कल्पनेत हेलिकॉप्टर घेतलं, कल्पनेत मोठी गाडी घेतली. सद्गुरू बोलले त्याला चालवता येईल का? मग सद्गुरू बोलले कल्पना म्हणजे काहीच नाही. कल्पना कल्पिता कल्पिता कल्पकोटी. नवे रे नवे नवे रे नवे सर्वता राम भेटी. म्हणून सद्गुरू बोलले त्यामध्ये सर्व अवघे कल्पनेचे रान. हे सगळं रान कुणाचं आहे? हे अनुमानामध्ये जे माणूस वावरतोय ना हे सगळं रान कुणाचं आहे? बोलले कल्पनेचं रान आहे. कारण सद्गुरू बोलले ही सृष्टी ब्रह्मदेवानं कल्पनेच्या माध्यमातून निर्माण केली आणि त्या कल्पनेच्या सृष्टीमध्ये तुम्ही आम्ही वावरतोय आणि त्याला तुम्ही आम्ही प्रत्यक्ष मानतोय. 60 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष माणूस जगतोय पण तू स्वतःला शाश्वत समजतोय. अरे बाबा तुझं सगळं इथं काही नाही. तू कल्पनेमध्ये आहेस. कल्पनेच्या घरात राहतोस. दिसतोय तुला दृश्य पण हे सगळं नाशिवंत आहे. एक दिवस जाणार आहे. बघा सद्गुरू बोलले पुढे लिहिलं हा अवघा हा म्हणून हा अवघाचा अनुमान अवघे कल्पनेचे राहणे भली न घ्यावे आढळणं तस्करी घ्यावे. भल्याने कधी आढळण घ्यावं नाही. आढळण कोण घेतो? तस्कर म्हणजे कोण? तर बोले चोर लबाड लांडगा. तस्करी घ्यावे आढळण भली न घ्यावे. का भल्याने कधी आढळणात घुसू नये. काय सांगितले बघा. समर्थाला याच्यामधून सांगायचं काय हे कळलं पाहिजे. कल्पना निर्मिले मंत्र ते देव कल्पना मात्र. देव नाही स्वतंत्र मंत्राधीन. बघा काय लिहिलं कल्पुन निर्मिले मंत्र. आता हे कल्पुन निर्मिले मंत्र. आता मंत्राचे प्रकार पण येते जसा देव तसा मंत्र. बघा ज्या माध्यमातून माणसाला मोक्ष मिळेल असा मंत्र द्या ना. जिथं तुमचं आमचं मन तरेल असा मंत्र पाहिजे. काय पाहिजे? मंत्र म्हणजे काय? जिथं तुमचं आमचं मन तरेल कारण मन फिरतंय त्याला तरवायचंय. बघा मंत्र कळला पाहिजे. सद्गुरू बोल आता मंत्र बरेच आहे. मंत्र कशा करता दिला? तुझं मन स्थिर राहावं म्हणून तुला मंत्र दिलाय. माळ कशा करता दिली? तुझं मन स्थिर राहावं म्हणून तुला माळ दिली. पण त्या माळेत राहू नकोस, मनेत राहू नकोस. प्रत्येक मणी समर्थ चरणी गेला पाहिजे हे लक्षात घे. सद्गुरू बोल कल्पुन निर्मिले मंत्र. कसे मंत्र कसे निर्माण केले? तर कल्पनेतून निर्माण केले मंत्र. बघा देव ते कल्पना मात्र. देव पण कसे आहे? तर कल्पना मात्र. देव पण कसे आहे? तर बोले कल्पना मात्र. पुढे काय लिहिलं? देव पण स्वतंत्र नाही. तो लक्षात घ्या. 33 कोटी देव तुम्ही आम्ही मानतो ना पण देव नाही स्वतंत्र. ते कसे आहेत? तर बोलले मंत्राधीनम. बघा ते मंत्राच्या अधीन आहेत. कसे आहेत? ते स्वतंत्र नाही. ते मंत्राच्या अधीन आहेत. मग समर्थाने लिहून ठेवलं हे सगळं जग आहे ना ते कुणाच्या अधीन आहे? ते देवाधीन जग सर्व. सद्गुरू बोलले हे सगळं जग जे आहे ना हे कुणाच्या अधीन आहे? तर बोले देवाधीन जगत सर्व. ते देव मंत्राधीनम. सद्गुरू बोलले ते देव मंत्राधीनम. ते मंत्र ब्राह्मणाधीनम. ब्राह्मण मम देवता. बघा ते देव ब्राह्मणाधीनम ब्राह्मण मम देवता. आपण ब्राह्मण कळला पाहिजे. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात आम्हाला जन्माचा ब्राह्मण नको, आम्हाला कर्माचा ब्राह्मण पाहिजे. आम्हाला जाणवा अडकवणारा ब्राह्मण नको, आम्हाला जाणवीतला ब्राह्मण पाहिजे. आम्हाला संस्कृत बोलणारा ब्राह्मण नको, आम्हाला संस्कृतीतला पाहिजे. सद्गुरू नेहमी सांगतात की ब्राह्मण कळला पाहिजे. कुठल्या विषयी जातीचा चाललेला नाही. सद्गुरू ब्राह्मण कळला पाहिजे.
ब्रह्म जानाती ते ब्राह्मण कोण? ब्रह्म ब्रह्म जानाती ते ब्राह्मण, ज्यांनी ब्राह्मणाचा आचार, ज्यांनी ब्राह्मणाचा विचार, ज्यांनी ब्रह्मकर्म ज्यांनी आत्मसात केली तो ब्राह्मण. बघा, कारण ब्राह्मणाच्या जन्मामध्ये आला की त्याला मौजी बंधन लागलं. बघा, तुम्ही आम्ही ब्राह्मणाच्या पंक्तीला बसलो की तुम्हाला आम्हाला मौजी बंधन लागलं, म्हणून समर्थांनी काय केलं? शूद्राला ब्राह्मण बनवलं. काय बनवलं? पण शूद्राला ब्राह्मण बनायचा म्हणजे सप्तरेखा उल्लंघल्या पाहिजेत ना. जोपर्यंत सप्तरेखा उल्लंघत नाही तोपर्यंत शूद्राचा ब्राह्मण होत नाही. हो बघा, म्हणून सद्गुरूंनी सरळ सांगितलं, देवादी जग सर्व दे देव मंत्राधीनम, ते मंत्र ब्राह्मणाधीनम, ब्राह्मणम मम देवता. बरोबर. कल्पूर्णम निर्मिले मंत्र, देवते कल्पना मात्र, देव नाही स्वतंत्र मंत्राधीनम. येथे न बोलता जाणावे, बोलणे विवेका आणावे, आंधळे पावली ओळखावे विचक्षणे. बघा, जयाचे जैसे भासले तैसे तेने तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडले प्रचितीने. जयाचे जैसे भासले, ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी कवित्व केलं. पण त्याचं मर्म काय? त्याला प्रयत्न, प्रबोध, प्रचिती, त्यातला अर्थ काय, त्यातला द्वैत भाग काय, हे न कळल्यामुळं माणूस नुसताच कवित्व करतोय. कवित्व. म्हणून सद्गुरू बोलले ना, ते न बोलता जाणावे, जयाचे जैसे भासले तैसे तेने तैसे कवित्व केले, परी हे पाहिजे निवडिले प्रचितीने. आता हे निवडायचं सगळं लोकांच्या बोली जो लागला तो सोयीची पडाला, मग हे सगळं ओळखायचं असेल तर सद्गुरूले प्रचिती पाहिजे ना. मग प्रचिती येईल कधी? पहिला प्रयत्न, नंतर प्रबोध, नंतर प्रचिती. आणि सगळं मेल कुठे? तर जा सद्गुरूशी शरण. ब्रह्म्याने सकळ निर्मिले, ब्रह्म्यास कोणी निर्माण केले, विष्णूने विश्व पाळिले, विष्णूच पाळता कवणू. बघा, तुम्ही म्हणता ब्रह्म्याने सगळं निर्माण केलं, मग ब्रह्म्याला कोणीतरी निर्माण करणार आहे ना. विष्णूने विश्व पाळिले, विष्णूच पाळता कवणू म्हणून म्हणले ना, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले त्या देव रायसी कोणी न बोले. खरा देव तो अंतरी तोरलासे, पण तो सद्गुरु विन सर्वताही न दिसे. बघा, हा, आकार उकार मकार अर्ध मात्रात ईश्वर. मग ज्यांनी निर्माण केलं म्हणून सकळारंभी सद्गुरूकडे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंद या राघवाचा. बघा, म्हणून सगळं ज्यांनी निर्माण केलं त्याला विसरून गेले ते खरे देवा, विसरून गेले जग खरे देवा. मग खऱ्या देवाला ओळखायचं असेल तर जा सद्गुरूला शरण. बघा, पण त्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं की बाबा ब्रह्म्याने सगळं निर्माण केले. मग ब्रह्म्याला कोणी निर्माण केला? विष्णूनेच विश्व पाळले, मग विष्णूला कोण पाळतोय? बघा, रुद्र विश्व संहार करता, परी कोण रुद्राचं संहारिता? त्याला सुद्धा संहार करणारा कोणतरी तरी आहे ना. कोण काळाचा नियंता, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. बघा, म्हणून नित्य काळाची संगती, कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्माप्रमाणे प्राणी पडती, देशी अथवा विदेशी. बघा, कोण काळाचा नियंता? काळाचा नियंता आहे कोण? कोण काळाचा नियंता कळला पाहिजे. याचा कळीना विचार, तो अवघात अंधकार, म्हणून या सारासार विचार करणे. ब्रह्मांड स्वभावेची झाले, परंतु हे पिंडाकार कल्पिले परते आले नाही कदा. पाहता ब्रह्मांडीची प्रचिती, प्रत्येक संशय उठती. पाहता ब्रह्मांडीची प्रचिती, कित्येक संशय उठती. हे काल्पनिक श्रुती नेमस्त जाणावे. पिंडासारखी ब्रह्मांड रचना, कोण आणि तो अनुमान. ब्रह्मांडी पदार्थ नाना, ते पिंडी कैसे. बघा, औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोटे. बघा, सद्गुरू बोले हे सगळं आहे कुठं? बोले ना, औटकोटी भूतावळी, औटकोटी तीर्थावळी, औटकोटी मंत्रावळी, पिंडी कोठे. 33 कोटी सुरवर, 88 सहस्त्र ऋषेश्वर, 9 कोटी कात्यायनीचा विचार, पिंडी कोठे. बघा, चामुंडा 56 कोटी, कित्येक जीव कोट्याने कोटी,
84 लक्ष योनीची दाटी पिंडी कोठे ब्रह्मांडी पदार्थ निर्माण झाले प्रत्येकाकारे वेगळाले तेही तितके निरोपिले पाहिजेत पिंडी जितकी औषधी तितकी फळे नाना प्रकारे रसाळे नाना बीजे धान्य सकळे पिंडी निरोपावी हे सांगता पुरवेना तरी उगेची बोलावेना बोलिले न ये अनुमाना लाजीरवाणे तरी हे निरोपिले नवचे फुकट बोलता काय वेचे अनुमाने अनुमानाचे या कारणे अनुमानाचे कार्य नाही पाच भूते ती ब्रह्मांडी आणि पाचची वरती ती पिंडी याची पाहावी रोकडी प्रचित आता पाचा भूताचे ब्रह्मांड आणि पंचभूतिक हे पिंड ह्या वेगळे ते उदंड अनुमान ज्ञान ह्या वेगळे ते उदंड सद्गुरु बोलले अनुमान ज्ञान जितके अनुमानाचे बोलणे तितके वमन प्राय त्यागणे निश्चयात्मक तेही बोलणे प्रत्ययाचे म्हणून बोलले ना जितके अनुमानाचे बोलणे ते तितके वमन प्राय म्हणजे सद्गुरु बोलले ते वोकलेलं आहे ते वमन प्राय म्हणजे उलटी केलेली आहे ती त्यागावी लागेल तुम्हाला सद्गुरु तुम्हाला आम्हाला मनप्राय त्यागणे निश्चयात्मक तेची बोलणे प्रत्ययाचे जेची पिंडी तेची ब्रह्मांडी प्रचित नाही की रोकडी पंचभूतांची तातडी दोहीकडे मनोनी देहीचे थाणमाण हा तो अवघाची अनुमान आता एक समाधान मुख्य ते कैसे इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास 5वा जय जय रघुवीर समर्थ।